मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातून मिरवणूक, अन्नदान वाटप। याबाबत वृत्त असे की मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती धुळे जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष रत्नशील सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातून भव्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, ज्यात प्रामुख्याने आज दिनांक 23 मे 2024 रोजी भगवान गौतम बुद्ध यांची जयंती असल्याने बुद्ध पौर्णिमेनिमित्त धुळे शहर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा येथे 2534वी बुद्ध जयंती मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली। या प्रसंगी प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गौतम बुद्ध यांचे पुतळ्याचे पूजन करून साक्री रोडवरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मध्यवर्ती पुतळा या ठिकाणी या मिरवणूक रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळेस या रॅलीत घोडेस्वार तसेच भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती या मिरवणुकीतून साक्री रोड परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। तर या प्रसंगी या ठिकाणी प्रतिमा पूजन नितीन मोरे, डॉक्टर बापूसाहेब सैंदानी, इंजिनियर पंकज वाघ, डॉक्टर ईरामन मोरे, पत्रकार दीपक खैरनार, प्राध्यापक संजय चव्हाण सर, डॉक्टर महेश ऐरराव, प्राध्यापक ढगे सर, सामाजिक कार्यकर्ता महेंद्र सिरसाट, माजी सैनिक गंगाराम निकम, सामाजिक कार्यकर्ता अशोक सोनकांबळे, डॉक्टर चंद्रकला मोरे, ॲडव्होकेट सिद्धार्थ बाविस्कर, इंजिनियर अविनाश थोरात, पत्रकार पुरुषोत्तम गरुड, राजेश ओहोळ, राहुल डिवरे यांच्यासह मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रत्नशील सोनवणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विलास करडक अण्णा यांनी देखील या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। बौद्ध धर्मगुरू बनते सुगत बोधी नाशिक यांनी या ठिकाणी वंदना दिली व भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर बनते व आलेल्या मान्यवरांनी या ठिकाणी प्रवचन मार्गदर्शन केले। तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सर्व समाज बांधवांना खीर, मिठाई, भोजन, जलपान देण्यात आले। रत्नशील सोनवणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाला आलेले बनते मान्यवरांची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला। बुद्ध जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय उत्साहात सदर बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा ही साजरी करण्यात आली। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक मोंडे, जय मोंडे, कल्पेश मोंडे, विजय मोंडे, संजय मोंडे, अमृत सोनार, मीना खैरनार, रीना खैरनार, दुर्गा निकम, सविता सेजवड, दीपाली मोंडे, कविता मोंडे, वंदना मोंडे, बुद्ध ज्योती सोनवणे, भीमरत्न सोनवणे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर यावेळेस महामानव तथागत गौतम बुद्ध यांचा वैशाखी पौर्णिमेदिनी त्यांचा जन्म झाला। वैशाखी पौर्णिमा हा बौद्ध धर्मियाकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दिवशी तथागत भगवान बुद्धांचा जन्म झाल्यानंतर त्यांना बुद्धत्व जी ज्ञानप्राप्ती ती सुद्धा वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच झाली।
आणि भगवान तथा बुद्धांचा अंतसुद्धा महानिर्वाण दिनी सुद्धा वैशाखी पौर्णिमेला झाला. हे हा विश्वरत्न आणि महामानव विश्वाला शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध हे महामानव या विश्वाला शांतीचा संदेश देऊन जगाला युद्धाची नव्हे बरं का तर बुद्धाची गरज आहे हे विश्वानं मान्य केले. आणि आज असे त्यांच्या जन्मदिनी या ठिकाणी जयंती उत्सव जो साजरा करण्यात आलेला आहे ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. प्रज्ञाशील, करुणा, अष्टांगमार्ग हे भगवान गौतम बुद्धाचे विचार बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जगातल्या बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ धर्म असेल तर गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म त्यांनी मान्य केला. प्रज्ञाशील, करुणा, अहिंसा असा हा बौद्ध धर्म विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अनेक आमिष आली. इस्लामांनी निमंत्रण दिलं की इस्लाम धर्म स्वीकारा, ख्रिश्चनांनी सांगितलं ख्रिश्चन धर्म स्वीकारा, परंतु बाबासाहेबांनी सांगितलं समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, न्यायाचा. इतकंच नव्हे तर ह्या जन्मभूमीमध्ये ज्या महामानवानं जन्म घेतला ह्या देशाचं इतकं दुर्दैव आहे की जगानं बौद्ध स्वीकारला. श्रीलंका, थायलंड, चायना इतर देशानं बौद्ध धर्म स्वीकारला पण हवा तसा प्रसार बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्णयानंतर झालेला नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली ऑक्टोबरला आणि महानिर्वाण 6 डिसेंबरला झालं. परंतु बाबासाहेबांनी जी पायवाट घालून दिली या बौद्ध धर्मीयांना तर त्यामुळं हा बौद्ध धर्म धीरे धीरे सुलगतीनं का असेना या देशामध्ये प्रचार प्रसार त्यांच्या विचाराचा होत आहे. आणि भगवान बोलतो बाबासाहेबांना वाटलं माझ्या निर्णयानंतर या समाजाचा दिशा मार्गदाता कोण. पण या 2च महिन्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये बाबासाहेबांनी जो धर्माची दीक्षा दिली नागपूर दीक्षाभूमीला तर तो विचार समतेचा, स्वातंत्र्याचा या विचारानं हा बौद्ध धर्मीय बांधव आपली सर्वांगीण प्रगती करीत आहे आणि विश्वशांतीचा मार्गदाता त्यांना या बुद्ध जयंतीच्या दिनी विनम्र अभिवादन.